कोणी किती पण नावं ठेवू द्या, काही मला फरक पडत नाही. का तर नावं ठेवणारेच असलं तरच माणूस पुढं जातो ना. म्हणून ठेवणाऱ्यांना म्हणायचं ठेवा 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 ठेवा. तुम्हाला किती नाव ठेवायचं तेवढं ठेवा. उलट तुम्ही जाऊ दे बोलले असते, ते नाही बोलणार मी, चांगलं नाही वाटत. यूट्यूबला गाईड्स आहे, असं काही बोलता येत नाही, त्यामुळं मी एवढं काही बोलू नाही शकत. पण नावं ठेवणार नाही, इतकं ठेवा तुम्ही, इतकं ठेवा, तुमचं तोंड दुखूस तर ठेवा. किती बोलणार तुम्ही, बोलून 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 तुमचं तोंड एकदा दुखायला लागलं की तुम्ही शांत बसणार. त्यामुळं जेवढं बोलायचं तेवढं बोला. मी समजा माझ्यावर फुलं फाडायला लागल्यात मस्तपैकी, त्यामुळं मला काही वाटत नाही. आणि अशा गोष्टी हे घडतच असतात. आता मी आहे एक ब्लॉगर, एवढं ॲक्टिंग करते, एवढे छान छान गाणे हे करते, त्यामुळं मला नावं ठेवणारच. त्यामुळं मला काही फरक नाही पडत. आणि ह्या गोष्टीची आता सवय झालेली आहे, तुम्हाला पण माहिती आहे. असं ह्या गोष्टी तर होतच असतात आपल्या जिंदगीमध्ये. आणि कुणीही नावं ठेवल्याशिवाय पुढं जात नसतो. त्यामुळं तुम्ही नावं ठेवा, पुढं जात असते.